मित्रांनो, आज तारीख 14 डिसेंबर सकाळचे ठीक 5:15 वाजलेत आणि आम्ही आवरून आमच्या डेस्टिनेशनला जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही बघू शकता आमचे मित्र जे आहेत हर्षद पुजारी, राजवर्धन राजपूत आणि आमचे मित्र हर्षद पुजारी आवडत आहे. आमचे बाकीचे जे रूममेट आहेत ओठी बाजूला सारखं ब्लॉगमध्ये येतो झोपल्याचे की त्यांनी प्लॅन कॅन्सल केला आहे. आपण बघू शकता तर त्यांना कुणाला थोडंसं कल्पना दिली होती आपण, पण त्यांनी नाही म्हटले. आम्ही सध्या जायत आहे आमच्या रूममधून आपण टेकऑफ करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकताय आम्ही आता पुणे रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे. पुणे जंक्शनवर प्लॅटफॉर्मवर थोडंसं फिरल्यानंतर आम्हाला समजलं की आमची जी डेस्टिनेशनची ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर येऊन राहणार आहे आणि 6:30 तिचं टायमिंग आहे इथून सुटण्याची. त्या मी सिक्रेट ठेवला आहे, पुढे जाईल तसं तुम्हाला समजून जाईल. तर रेल्वेने आता आमची गती पकडली आहे फास्ट. प्रॉब्लेम एकच आहे काही की प्रत्येक घाटाच्या अंतरावर एक स्टेशन आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचे मेंबर गाराटले आहेत. इकडे पण बघू शकता मेंबर गाराटले आहेत. सध्या मी जात आहे प्रवास रेल्वे सुद्धा खूप पाहिजे नाही का. तर मित्रांनो, आता आम्ही सध्या आला आहे आमच्या डेस्टिनेशनवर फायनल ट्रेनच्या. आता इथून आम्ही आमच्या पॉईंटसाठी निघणार आहे. आता आम्ही इथे थोडा आता फोटो सेशन वगैरे केलेलं आहे आमचे मेंबर जे इथे पुढे गेलेले आहेत. भाई कैसा लग रहा है फोटो काट के? हमारे सब लोग है रेल्वे स्टेशन लगे हुए मालगाडी बिलगाडी लागल्यात सगळ्या. मराठीमध्येच बोलूया, आपली ऑडियन्स मराठी आहे जास्त. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलाय लोणावळ्यामध्ये, जे की आमचं डेस्टिनेशन होतं पुण्यातून. आम्ही सकाळी 5:30 निघलो होतो रूम. तुम्हाला व्लॉगमध्ये माहिती झालंच असेल स्टार्टिंगला. तर आता लोणावळ्यामध्ये आम्ही मुशी डॅम म्हणून एक स्पॉट आहे तिथे बघायला आलं आहे. सध्या पाणी तर काय नाही आहे, पण तसंच एक व्ह्यू बघायचं म्हणून आलेलं आहे. पाठीमागे सुद्धा आम्ही एक खतरनाक व्ह्यू बघितला होता, ते सुद्धा पाणी बिनी चांगले होते बघण्यासारखे. आता इथे आपण मुशी डॅम बघणार, तिथून खाली येणार. लोक म्हणतात तिथे टायगर पॉईंट आणि लायन पॉईंट म्हणून बघण्यासारखे आहे म्हणे, ते सुद्धा बघायला जाणार आहे आम्ही. आमचे मेंबर सुद्धा आहेत पाठीमागे, तुम्ही चला मी एकटा झालो. तर मित्रांनो, आता आम्ही आला आहे इकडं टायगर पॉईंट बघण्यासाठी. आपण ट्रेनमधून रिक्षा आपल्याला आहे. तर मित्रांनो, आम्ही आलाय आता आमच्या टायगर पॉईंटच्या डेस्टिनेशनवर. पाठीमागे पण तुमच्यासाठी खास मी कुठेही न थांबता तुम्हाला डायरेक्ट नजाऱ्याचे दर्शन देणार आहे. थोड्याच सेकंदामध्ये तुम्हाला टायगर पॉईंट व्हॅलीचे दर्शन दिसेल. पण पहिल्यांदा जाते मग बघायचं आहे, हे लागलेले आहे आज. मित्रांनो, बघू शकताय तुम्ही टायगर पॉईंट वारं फुलटलेलं आहे. इकडे रे इकडे बघू शकताय मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललो की टायर्स पॉईंटवरचं तुम्हाला टायगर्स पॉईंटवर तर आमच्या मित्रांनो तुम्ही बघू शकताय आम्ही आलेला आहे आमच्या स्पॉटवर आता, जे की टायगर्स पॉईंट आहे. नजारा खूप
चाहते कमी असले तरी ते चालतील, पण विरोधक समान पाहिजे. कळालं काय? #डिस्किन्या. दोस्तों अभी हम लोगों ने एक जुगाड़ लगाया. हमको रिक्शा ये देख सकते हो टाइगर पॉइंट यहाँ से हम जा रहे हैं. म्हणजे आम्ही चाललो मराठीत बोलतो इंडिया जरा दोस्तांनो आम्हाला रिक्षावाले म्हणाले तुम्हाला 100 रुपये द्यायला लागेल मानसी लोणावळ्याला जाण्यासाठी, मेन लोणावळ्या स्टँडवर जाण्यासाठी. तर मग आम्ही आमचं थोडं डोसकं लावलं आणि ट्रकाला हात केलं. त्या ट्रकवाली मामाने आम्हाला फुकट सोडायला तयार झाले. तर आम्ही अशा तरी 400 रुपये वाचीला आहे. 400 रुपयाला आम्ही जेवण करणार आहे. फक्त तुम्ही बघू शकता. त्यामुळे कधीही ॲडव्हेंचरला जायला असाल तर असं करत जावा, मॅन वर्सेस वाईल्ड बघत जावा. हा तुझ्या सगळं खाई जाऊ नको साप वगैरे देन खायला थोडं बंद करा. बघू शकता कशी बसले ट्रकामध्ये बसले लोक. खाली बस तुझ्या खाली बस. शिवाजीला हर्षा व्लॉग मध्ये चला भेटते तुम्हाला आता थोडं थाट आहे इथं. आम्ही पडू शकतो तुम्हाला व्लॉग करण्याच्या नादात. केस माझे भारतीय की नाही गाईज. चला बाय.